मला या ग्लासला आता पेन्सिलचं शेडिंग करायचं आहे. तर सर्वप्रथम रेषा मध्ये ज्या आलेल्या आहेत त्या मी आता खोडून नाहीशा करतो. केवळ ग्लासच्या रेषा आपण शिल्लक ठेवायच्या आहेत. ग्लास काढण्यासाठी ज्या काही आपण रेषा आखलेल्या होत्या त्या पूर्णतः मी नाहीशा केल्या. फार दाबून खाडाखोड करायची नाही. तुम्ही जर सुरुवातीलाच फिकट हलक्या हातानं जर रेखाटन केलेलं असेल तर खोड रबर दाबण्याची सुद्धा गरज भासणार नाही. तर रबरचा तो कचरा बाजूला काढून टाकायचा. रबर आता ठेवून टाकूया. आता मी पेन्सिलनं याला शेडिंगला सुरुवात करतो. समजा प्रकाश जर इकडून येत असेल तर याच्यावर आतल्या बाजूला इथे अंधार पडणार आहे. तर अंधाराचा भाग हा एवढा असेल, हा एवढा भाग अंधाराचा असेल. परत अंधार कुठे असणार आहे? इकडच्या बाजूला असेल. हा एवढ्या भागात अंधार असेल. मी अंदाज घेतला, ठीक आहे. आता ह्या रेषा मी त्या शेडमध्ये रूपांतरित करणार आहे. एवढ्या भागात मी कशी शेड निर्माण करतो पहा. हलक्या हाताने पेन्सिल इथून पलीकडं उचलत न्यायची. अशी हलक्या हातानं एकात एक रेषा, एका दमात शेडिंग होणार नाही आहे. अशा टप्प्याटप्प्याने पेन्सिलच्या रेषेवर रेष तुम्ही एकावर एक रेष उमटवत गेलात हलक्या हाताने तर ते आपोआप छान असं शेडिंग होऊन जाईल. पहा बरं. मी काय करतो, इकडून अशी रेष मारतोय, ते हात तिकडे नेऊन वर उचलतो. डावीकडून उजवीकडे हलक्या हाताने मी ही पेन्सिल फिरवत गेलं. सेम त्याच पद्धतीने ह्या बाहेरच्या पृष्ठभागावर देखील. आता इकडच्या बाजूला अंधार असणार आहे. हा पहा. अशा रेषा भरून घ्यायच्या. कोणत्याही प्रकारची गडबड करू नका. आणखी बऱ्याच जणांना सवय असते की बोटाने घासून शेडिंग करतात. बोटाने बाळांनो घासू नका. कारण बोटाने घासलात की हातातील घाम त्या कागदाला चिकटतो. आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण तो घाम चिकटतो आणि नंतर ते चित्र पिवळसर होतं आणि डाग पडतात त्याच्यावर. तर असं पेन्सिलनंच शेडिंग करता यायला पाहिजे. पेन्सिल घासूनच हेच खरं शेडिंग. पावडर शेडिंग हा एक प्रकार आहे, परंतु ती पावडर लावण्यासाठी कागदी डुशेस वापरावे लागतात किंवा कापडाचा बोळा वापरावा लागतो. तर हे पहा. हलक्या हातानं शेडिंग करतो. तुम्हाला जेवढं गडद करायचं तेवढी त्या ठिकाणी हलक्या हातानं पेन्सिल उठवायची. कुठेही पेन्सिल दाबण्याची गरज नाही. साधी गोष्ट आहे. आता ह्याची सावली पण खाली पडली असेल तर त्याच्या अंगाबरोबर ही अशी प्रकाशाची दिशा बघून सावलीची दिशा ठरते. तळ केवढा असेल तिचा तर तेवढी त्याची सावली पडणार. सावली हुबेहूब पेल्यासारखी पडणार नाही, कारण मंद प्रकाशाची सावली ही धुरकट असते. वस्तूजवळ गडद असेल आणि वस्तूपासून लांब जाताना ती फिकट असणार आहे. वस्तूच्या तळाला थोडीशी डार्क रेषी येते. या पद्धतीनं ग्लास शेडिंग कंप्लीट झालेलं आहे.